वेलकम टू होम स्टडी सर्कल. आपण व्हेरिएशन म्हणजे चलन हा पार्ट बघत होतो. तर त्यामधला हा थर्ड पार्ट आहे, तो म्हणजे एक्झाम्पल्स ऑन टाइम, वर्क अँड स्पीड. या ठिकाणी वेळ, काम आणि गती म्हणजे वेग याच्यावरच या ठिकाणी आपल्याला उदाहरणं बघायची आहेत. आता ही उदाहरणं बघताना दोन्ही येतील. या ठिकाणी डायरेक्ट व्हेरिएशन येईल किंवा इनव्हर्स व्हेरिएशन येईल. दोन्हीपैकी कोणते तरी व्हेरिएशन येईल. ते व्हेरिएशन आपण ओळखायचं आहे आणि ओळखून एक्झाम्पल सोडवायचे आहेत. आता त्यापैकी काही दोन एक्झाम्पल्स इथे घेतलेले आहेत. ते लक्षात येईल आपल्या की व्हेरिएशन कसं ओळखायचं. तर नंबर ऑफ डेज रिक्वायर्ड टू फिनिश जॉब इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ वुमन एम्प्लॉयड. याचं व्हेरिएशन कसं लिहायचं. तर इथं काय झालंय, एखादं काम पूर्ण करायचं आहे. ते काम पूर्ण करण्यासाठी लागणारे दिवस आहेत, हे दिवस कशावर अवलंबून आहेत, तर त्या ठिकाणी किती स्त्रिया कामावर घेतल्या त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादं काम पूर्ण करायचं आपल्याला, मग ते समजा 10 दिवसात पूर्ण करायचं, तर त्यासाठी लागणाऱ्या स्त्रिया जर 10 असतील तर ते काम पूर्ण होतं. अशा वेळेला आपण काय केलं, 10 स्त्रियांच्या ऐवजी आपण 5 स्त्रियाच कामावर घेतल्या तर काय होणार, तर त्याला लागलेला वेळ आहे तो जास्त लागेल. म्हणजे स्त्रियांची संख्या, वर्कर्सची संख्या कमी केली तर संख्या दिवसांची वाढणार आहे. म्हणजे अशा पद्धतीचं जर एक्झाम्पल आला असेल तर ते आपल्याला इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये येतं. म्हणजेच इनव्हर्सली प्रोपोर्शनल इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये येतं आणि ते लिहिताना आपण डी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/n, म्हणजे इनव्हर्सली व्हेरिएशन टू 1/n. या ठिकाणी ही व्हेरिएशन झालं. तसं दुसरं स्पीड आणि टाइम मध्ये कोणत्या प्रकारचं रिलेशन असतं. तर स्पीड आणि टाइम मध्ये आपल्याला लक्षात येईल की इथं सुद्धा इनव्हर्स प्रोपोर्शन असलेलं आपल्याला दिसून येते. म्हणजे समजा गाडीचं स्पीड आहे, हे स्पीड वाढवलं तर या ठिकाणी लागणारा वेळ आहे तो कमी लागेल. आणि गाडीचं स्पीड कमी केलं एखाद्या वाहनाचं तर आपल्याला लागणारा वेळ आहे तो वेळ जास्त लागेल. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला व्यस्त चलन असलेलं दिसून येते. दोन्ही उदाहरणं मुद्दाम व्यस्त चलनाची आपण या ठिकाणी मी घेतली, की जेणेकरून हे रिलेशन त्यांच्यामधलं आपल्याला सिम्बॉलिक रीतीनं कसं मांडता येईल यासाठी. त्यामुळे इनव्हर्स व्हेरिएशन हे स्पीड आणि टाइम मध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं. आता याच्यामध्ये आपल्याला प्रॅक्टिस सेट 7.3 क्वेश्चन नंबर 2 बघूया आपण. क्वेश्चन नंबर 2 त्यातला, इफ 15 वर्कर्स कॅन बिल्ड अ वॉल, 15 वर्कर्स 15 बिल्ड अ वॉल इन 48 hours, टाइम 48 hours दिलेला आहे. देन व्हॉट विल बी, हाऊ मेनी वर्कर्स विल बी रिक्वायर्ड टू डू द सेम वर्क इन 30 hours. 30 तासामध्ये आपल्याला काम पूर्ण करायचं आहे. 30 तास आणि वर्कर्स किती आहेत ते काढायचं आहे. काय होणार या ठिकाणी, आवर्स आहेत, लागणारे वेळ आहे ती वेळ कमी झालेली आहे. म्हणजे कमी वेळामध्ये आपल्याला काम पूर्ण करायचं आहे. देअर विल बी लेस टाइम टू कम्प्लीट द वर्क, सो we will require to increase the number of workers in that work. आपल्याला त्या ठिकाणी कामगारांची संख्या वाढवावी लागेल. So we say that there will be a relation between W and T is inversely proportional to W. Therefore T into W is equal to K. Therefore TW 15 48 workers 15 is equal to K. Therefore K is equal to 15 into 8 24 त्रिक 72 720 720. K is constant of variation. Therefore
T into W is equal to 720. Equation of variation. Equation of variation. Therefore, if T is equal to 30 hours, T is equal to 30 hours घेतले तर काय आन्सर येईल ते आपल्याला इथं बघायचं आहे. 30 hours into W is equal to 720. Therefore, W is equal to 720 upon 30. That is equal to 24. Therefore, 24 workers will be required. Workers is equal to 24. या ठिकाणी 24 वर्कर्स लागतील असं आपल्याला या उदाहरणावरून लक्षात येते. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. क्वेश्चन नंबर 3. 120 bags 120 bags of a half liter milk can be filled by a machine within 3 minutes. Time 3 minutes. 3 मिनिटांमध्ये अर्ध्या लिटरच्या पिशव्या आहेत या 120 पिशव्या भरल्या जातात. तर हाऊ मेनी टाइम विल बी रिक्वायर्ड टू फिल सच 1800 bags. 1800 bags टाइम विल रिक्वायर्ड. या ठिकाणी बॅग आणि टाइम आहे याच्यामध्ये काय असेल पहा. 120 बॅगा भरायला 3 मिनिटांमध्ये भरल्या जातात. 1800 बॅगा आहेत म्हणजे बॅगांची संख्या वाढली तर इथं त्या ठिकाणी वेळ किती लागणार आहे तो पण वाढेल. म्हणजे या ठिकाणी वाढलेले आहेत. एक राशी वाढली दुसरी पण वाढली आणि वाढत असेल तर त्याला डायरेक्ट व्हेरिएशन येतं. देयर इज डायरेक्ट व्हेरिएशन. Therefore, B is directly proportional to T. Therefore, B upon T किंवा B is equal to K into T. K constant. Therefore, B upon K is equal to T. B upon K, B 120 upon 3 minutes is equal to T. 3 चौक 12 40. Therefore, T is equal to 40. Constant of variation. Next, B upon T with here must be a K, here must be a T, here must be a K, where K is equal to 14. B upon T is equal to 40. Equation of variation. Fill the value. B is equal to 1800 means 1800. 1800 upon T is equal to 40. Therefore, we can write here T is equal to 1800 upon 40. किती येईल आन्सर. 4 चौक 16 2 उरले 4 पंचे 20. T is equal to 45 minutes या ठिकाणी रिक्वायर्ड टाइम असेल 45 minutes. त्याच्यानंतर फोर्थ एक्झाम्पल बघूया. फोर्थ एक्झाम्पल. car with speed 40 and 60 km per hour. Speed 60 km per hour. It takes 8 hours to travel. Time 8 hours. Fence should be in
what should be the increase in the speed if the same distance is to be covered in 7.5 hours? 7.5 hours. Speed, how many speed will be required here? आता या ठिकाणी आपल्याला दिलेले इक्वेशन आहे ते मांडूया. काय होणार? स्पीड आणि टाइम याच्यामध्ये इनव्हर्स व्हेरिएशन. देयर इज इनव्हर्स व्हेरिएशन is inversely proportional to 1 upon s. Therefore, t is equal to k upon s. K is constant. Therefore, t into s is equal to k. T 8 into s 60 है. K 48 480 येईल. 480 या ठिकाणी के आला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. therefore t into s is equal to 480 equation of variation. Therefore we put the value t is equal to 7.5. t is equal to 7.5 into s is equal to 480. Therefore s is equal to 480 upon 7.5. That is equal to 75. 48 4800 ला आपण 75 ने डिवाइड केलं तर काय आन्सर येईल? Therefore s is equal to 64. 25 त्रिक 75, 25 एके 25, उरले 23, 25 9 200, 192, 3 ने भाग लावला 3 संग 18, एक उरला 3 चौक 12, 64. Maximum there because difference is equal to 64 minus 60, that is equal to 4 km per hour. 4 km per hour स्पीड इन्क्रीज करायला पाहिजे असं आपल्या लक्षात येतं या ठिकाणी. या पद्धतीने एक्झाम्पल सोडवायचे आहेत आणि आपल्याला ते टाइम वर्क आणि स्पीड वरती या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. ओके.